ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 12 मार्चचा भाग आलेला आहे बरं का प्रेक्षकांनो। आणि आजचा भाग खूपच स्पीडली पुढे गेलाय। मालिकेमध्ये एक मोठं जबरदस्त वळण आलंय। आता काय काय झालंय त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा। तर सुरुवातीला आपण बघतोय पोलीस स्टेशनला आलेला आहे अर्जुन। काल आपण पाहिलं अर्जुन तिथे विचारत असतो इन्स्पेक्टरांना की तुम्ही मला फायनल कन्फर्मेशन द्या की विलासची बेल कोणी केली आहे। त्यावर ते पोलीस म्हणतात हे बघा सर मला ना आता क्लिअरली आठवत नाहीये हे सगळं, खूप दिवस झालेत त्या गोष्टीला। सायली म्हणते त्या बिल्डरचं नाव महिपत शिखरे होतं का, आठवून बघा ना। ते इन्स्पेक्टर म्हणतात मॅडम जर बेलचे पेपर त्या फाईलमध्ये असते तर लक्षात आलं असतं, पण आता कसं शक्य आहे, मी असे एवढ्या वर्षानंतर झालेली गोष्ट कशी सांगू। अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मला सांगा जामिनाचे पेपर सोडून आणखीन काही मेंटेन करता का तुम्ही, बाकीची सगळी माहिती। मग तो पोलीस म्हणतो हो आम्ही रजिस्टर मेंटेन करतो। अर्जुन म्हणतो आणा ते पटकन। आणि मग ते रजिस्टर ते पोलीस आणतात आणि त्या रजिस्टरमध्ये नाव यांना सापडतं बरं का फायनली। पण मध्येच आता प्रिया आणि अश्विनचा सीन दाखवलाय। प्रिया विचार करत असते मी एवढी मेहनत केली आहे, आता कुठे हा अश्विन कबूल झालाय की तो माझ्याशी लग्न करेल, पण हा पुन्हा याच्या डिसिजनवरनं फिरून गेला तर। आता ती अश्विनच्याच हॉस्पिटलमध्ये आलेली आहे बरं का। अश्विन आता त्याचं काम आटपून आलाय तिच्याकडे। तो म्हणतो अरे हाय तन्वी, आणि आता तो त्या खुर्चीवर प्रियाला म्हणतो सॉरी ग तन्वी इमर्जन्सी होती म्हणून यायला उशीर झाला जरा। मग आता प्रिया मुद्दाम अशी दाखवते जणू काही हीच त्याच्यावर उपकार करते। आता ती म्हणते अरे अश्विन तू जे काही मला बोललास ना लग्नाबद्दल त्या विषयावर शांतपणे बोलूयात म्हणून इथे आले होते रे मी। नाही म्हणजे अश्विन हे बघ तुझं म्हणणं खूप मोठं आहे अरे, माझं दुःख कमी करण्यासाठी तू म्हणलास ना की माझ्याशी लग्न करशील, तू भावनेच्या भरात बोललास हे समजते बरं का अश्विन मला। हे बघ तुझ्यावर काही बळजबरी नाहीये, कुठलंही कंपल्शन नाहीये तुला, तू शब्द दिलायस म्हणून तू माझ्याशी लग्न करायलाच पाहिजे असं तुला अजिबात कंपल्शन नाहीये। तू शब्द दिलाय म्हणून मी तुला अडकवून नाही ठेवणार अश्विन। काय आहे ना रे मला कोणी शब्द दिला आणि तो कोणी पाळला नाही याची सवय झाली आहे रे आता मला। म्हणजे ही त्याला असं दाखवतेय प्रेक्षकांनो जसं काही हीच उपकार करतेय त्याच्याशी लग्न करून, कशी गोड गोड बोलून इमोशनल ब्लॅकमेल करते ते बघा। आता पुन्हा एकदा अर्जुन आणि त्या इन्स्पेक्टरचं सीन दाखवलाय, एका मागोमाग एक सीन रंगवलंय। ते इन्स्पेक्टर एक रजिस्टर घेतात आणि त्यामध्ये नाव शोधतात आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की विलासला ज्याने कोणी जामीन दिली आहे ना त्या बिल्डरचं नाव आहे रविकांत देशमुख। हे तिसरंच नाव ऐकून अर्जुनला आता आश्चर्य वाटतंय। अर्जुन म्हणतो काय हे नाव कोणतं आहे। आता सायली म्हणते रविकांत देशमुख, अहो असं कसं होईल। ते इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा मॅडम तुम्ही बघा स्वतः रजिस्टरमध्ये त्याचं नाव आणि सही दोन्ही यामध्ये आहे। अर्जुन सायली ते सगळं चेक करतात आणि अर्जुनला हे सगळं खूप अनएक्सपेक्टेड वाटतंय। म्हणजे विलासला तेव्हा जामीन देणारा महिपत नसून कोणीतरी रविकांत देशमुख आहे हे अर्जुन आणि सायलीला कळलंय। आता पुन्हा प्रियाचं सीन दाखवलाय। आता प्रिया म्हणते अरे अश्विन मी ना खूप दुर्दैवी आहे, मला माहिती आहे रे, तुला हवं ते करायला तू मोकळा आहेस, पण तू टेन्शन घेऊ नकोस अश्विन, मी जीव वगैरे नाही देणार आहे। आता अश्विन म्हणतो हे बघ तन्वी शांत हो, झालं का तुझं बोलून, मी बोलू का आता। तन्वी शब्द देऊन फिरणाऱ्यांपैकी मी नाहीये, हे बघ मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण एक प्रॉब्लेम आहे ग। आता प्रिया म्हणते काय झालं रे अश्विन, कुठला प्रॉब्लेम। मग अश्विन म्हणतो अगं मी घरच्यांना कसं सांगू हे सगळं, मला तेच कळत नाहीये। म्हणजे दादा आणि वहिनीवरनं घरात ऑलरेडी खूप भांडणं होतात ग, आधीच घरचं वातावरण बिघडलंय, आता या वातावरणात मी घरच्यांना सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय तर सगळं बिघडून बसेल ग, आपल्याला काहीच करता येणार नाही। प्रियाला आलंय टेन्शन, तिला असं वाटतंय की गळ्याला लागलेला मासा आता पुन्हा निसटून जातो की काय। अर्जुन त्या इन्स्पेक्टरांवर चिडतो आणि म्हणतो व्हॉट नॉनसेन्स, एक देखील पुरावा इथे सापडत नाहीये मला, हा रविकांत देशमुख कुठून आला मध्येच। सायली म्हणते तुम्ही जरा शांत व्हा ना। अर्जुन म्हणतो हे बघा मला खात्री आहे सायली की रविकांत देशमुख सुद्धा महिपतचाच माणूस असणार आहे। आता सायली म्हणते हे बघा पुरावे असल्याशिवाय आपल्याला काही बोलता येणार आहे, त्यापेक्षा ना आपण इथून निघूयात। अर्जुन म्हणतो निघूयात आपण, पण जो कोणी तो रविकांत देशमुख असेल ना मी त्याला सोडणार नाहीये। अर्जुनचा रागराग होतोय कारण त्याला जो हवा तो पुरावा तिथे सापडलाच नाहीये म्हणून। अर्जुन आता ती फाईल घेतो आणि आता निघालाय तो पोलीस स्टेशनच्या बाहेर। प्रिया अश्विनला आता पुन्हा डायव्हर्ट करायचा प्रयत्न करते बरं का इमोशनल करून। अरे अश्विन तेच म्हणते ना मी तुला, अरे तुझ्या मनात शंका आहे हरकत नाहीये, अरे दे सोडून हा विचार,
मग लगेच अश्विन म्हणतो, अगं तन्वी थोडं समजून घे ना, असं नाही. प्रिया मनात विचार करते, अरे बाबा मग थोबाड उचकटून बोल ना तुझ्या मायबापाशी. तुझ्या भावाने कसं तुझ्या आई वडिलांच्या नाकावर टिचून लग्न केलं आणि तू लग्नाचा विषय काढायला सुद्धा घाबरतोयस. आता सुभेदारांच्या घरात जायचंय म्हणून मला तुझ्यासारखा धोंडा गळ्यात मारावा लागतोय. प्रिया हे सगळं अश्विन बद्दल मनात बोलते बरं का. अर्जुन आणि सायली आता त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेत आणि आता ते तिथे डिस्कशन करताना दाखवलेत. अर्जुन म्हणतो, किती हुशार आहे बघा ना हा मैपत, एक देखील पुरावा त्याने मागे सोडलेला नाहीये. माझी खात्री आहे मैपतनेच विलासची बेल केलेली असणार आहे, पण त्याने एकही पुरावा मागे सोडलेलाच नाहीये. सायली म्हणते, तुम्ही जेव्हा आश्रमाचे सगळे पुरावे गोळा केले तेव्हा पोलीस स्टेशनला आग लागली होती ना. तुम्ही जिथे तिथे जमा केले होते पुरावे तिथे पण आग लागली होती. नाही म्हणजे दोन्ही वेळेला मैपतनेच हाच प्रयत्न केला असेल. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, मैपत दरवेळेला असंच करत आलेला आहे. त्याने प्रत्येक वेळेला पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला. चला आपण आता ऑफिसमध्ये जाऊया. मग सायली म्हणते, अहो थांबा जरा. अर्जुनला वाटतं सायलीला मध्येच काय झालं. ती म्हणते, अहो तुमची पार्टनर असिस्टंट मी जी कोणी असेल पण मी तुमचा स्टाफ नाहीये. मला सुद्धा घर आहे, संसार आहे आणि मुख्य म्हणजे स्वयंपाकघरातल्या वेळा मला पाळायच्या. अर्जुन म्हणतो, म्हणजे आता तुम्ही मला सोडून घरी जाणार का. सायली म्हणते, तुम्हाला सोडून नाही जाणार, फक्त घरी जाणार. तुम्ही असं समजा की मी तुमच्या सोबतच आहे आणि तुमच्या सोबत जरी नसले ना तरी मी सतत तुमचाच विचार करत असते. अर्जुन म्हणतो, सेम हियर सायली, मी पण ऑफिसमध्ये असताना सतत तुमचाच विचार करत असतो. पण मग मध्येच असा विचार येतो की मम्माने तुम्हाला हर्ट तर केलं नसेल ना, अश्विन तुम्हाला काही बोलला नसेल ना. सायली म्हणते, असा का विचार करता तुम्ही. अहो ते सगळे आपलेच आहेत आणि प्रत्येक वेळेला नात्यामध्ये अशी फुटपट्टी लावायची नसते. अर्जुन आता कन्फ्यूज होतो आणि म्हणतो, काय मध्येच आता पट्टी कुठून आली, फुटपट्टीचं काय. सायली हसते आणि म्हणते, चला आता निघूयात. अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला घरी सोडतो आणि मग ऑफिसला जातो. सायली म्हणते, मला ना त्या चौकातच सोडा, तिथून मी पुढे जाईल, आपण घरी आल्यावर केसबद्दल बोलूया. आता अर्जुन सायली निघाले तिथून. आता या सीन मध्ये बघा प्रेक्षकांनो, प्रियाने कसा डाव साधलाय. प्रिया म्हणते, अरे अश्विन, मी समजू शकते की तू माझ्याबद्दल नाही बोलू शकत घरी, पण काही हरकत नाही. अरे परिस्थितीच अशी आली आहे, त्याला तू तरी काय करणार ना. जाऊ दे, सोडून दे, मी निघते हा आता. असं म्हणून ती आता तिथून निघाली आहे बरं का. आता या अश्विनला वाटतं की आपण हिच्यासोबत काहीतरी अन्याय करतोय. आता ही विचारच करत असेल की हा कधी थांबवतो मला, कधी थांबवतो, आणि तो बरोबर थांबवतो तिला. थांब तन्वी. आता प्रिया अशी दाखवते की फारच दुःख. अश्विन तिला म्हणतो, डॅड आता फॅक्टरीमध्ये असतील पण मम्मा असेल घरी, आपण मम्माशी बोलूयात का. मला असं वाटतं की मम्मा समजून घेईल आपल्याला. मी सगळं सांगतो तिला आपल्या लग्नाबद्दल. तन्वी म्हणजे प्रिया म्हणते, आपण लगेच जायचं का, म्हणजे स्वतःच वदवून घेते बघा ना त्याच्याकडनं. आणि म्हणते कशी, तू माझ्यासाठी धाडस करतोयस एवढं. अश्विन म्हणतो, हो फक्त तुझ्यासाठी नाही, आपल्या दोघांसाठी. यापुढे तुझी फसवणूक होणार नाही याची जबाबदारी पूर्ण माझी. आता तो असं म्हटल्यानंतर प्रिया मनात विचार करते, सॉरी यार अश्विन, मी तुझ्याबद्दल तुला कुठलीच गॅरंटी अशी देऊ शकत नाही. म्हणजे ही त्याला फसवणार आहे प्रेक्षकांनो. आणि आता अश्विन म्हणतो, चल निघूयात का. लगेच प्रिया म्हणते, हो जसं तू म्हणशील. काय गोल गोल बोलते ना प्रेक्षकांनो, समोरच्या माणसाला बरोबर शब्दात अडकवते ही प्रिया. अतिशय हुशार दाखवलेली आहे. पण एवढंच नाही, कल्पनाताईंची काय बोलते ती. आजचा एपिसोड खरंच खूप छान दाखवलाय. पुढे बघत राहा काय काय घडलंय. अश्विन घरी आलाय. आता त्याची बॅग तो खाली हॉलमध्ये टेकवतो आणि प्रियाला म्हणतो, तू बस तन्वी, मी आलोच मम्माशी भेटून. आता तो जातो त्या कल्पनाताईंच्या रूम मध्ये. सायली आल्या बघते, ही बया अश्विन सोबत कशी काय आली हा प्रश्न तिला पडलाय. पण आता प्रिया उगाच टाइमपास करायचा म्हणून सायलीशी जाऊन डोकं लावते बरं का. सायली किचन मध्ये असते तेव्हा प्रिया तिच्या जवळ जाऊन म्हणते, अरे हो, नाही म्हणजे आजकाल इथे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे स्वयंपाक होतात नाही का. बाई माझ्या लक्षातच नाही आलं. अच्छा, म्हणूनच इथे एक मोलकरीण कायमच असते. कधी विमल असते तर कधी तू असते. म्हणजे सायलीला मोलकरीण म्हणते ही. मग सायली म्हणते, अगं प्रिया, विमलताई जे काम करतात ना ते काम खूप वरच्या दर्जाचं असतं आणि अशा मदतनीसांच्या जीवावर कितीतरी घरं आणि संसार चालतात. हा, त्या जेवढं काम करतात ना तेवढं काम करायला कोणाला जमणार पण नाही. त्या खूप काबाड कष्ट करतात. हा, आणि माझ्या कामासाठी तू जर मला मोलकरीण म्हणत असशील तर त्या गोष्टीचा मला अभिमानच आहे. त्यावर प्रिया म्हणते, अगं सायली, मोलकरणीशी सगळे चांगले वागतात ग, पण तुला तर कचरच समजतात सगळे. नेहमी आपलं माझी माणसं करत बोलत असते ना तू. तीच तुझी माणसं माझ्यावर किती प्रेम करतात हे विसरू नकोस. सायली म्हणते, अगं किती दिवस.
आणखीन किती दिवस प्रिया? अगं जोवर तुझा खरा चेहरा येत नाही ना समोर तोवरच तुझ्यावर कोणी प्रेम करेल. तुझे 100 अपराध भरायला तर वेळ लागणार नाहीये प्रिया. आता प्रिया पुढे काही बोलणार तेवढ्यात अश्विन आवाज देतो तिला वरून, अगं तन्वी वरती आहे, मम्मा तिच्या खोलीतच आहे. आता प्रिया बघते बरं का सायलीकडे पुन्हा रागाने आणि म्हणते कशी, अगं सायली मी वर चालले, हा माझी कॉफी घेऊन ये तिकडे. पुन्हा सायलीला टोमणा मारते आणि म्हणते, अरे सॉरी मी विसरूनच गेले होते ना, तुला तर तुझ्या सासूच्या खोलीत एंट्रीच नाहीये. अरे अरे किती दुर्दैवी सून आहेस ना तू सायली. आता सायली तिला काही भाव देत नाही, फक्त तिच्याकडे रागाने बघते. पण आता प्रिया गेलीये या कल्पनाताईंच्या खोलीमध्ये. सायली विचार करते, ही अशी कशी आली आज अश्विन भाऊजी सोबत, अचानक का आली असेल ही, काय झालं असेल? प्रतिमा त्यांची तब्येत तर बरी असेल ना, हिची तब्येत ठीक असेल ना. मला असं वाटतं की मी कॉफी द्यायच्या निमित्ताने वर जाते. आई ओरडतील मला पण कळेल तरी ही बाई कशासाठी आली आहे म्हणून. सायली आता कॉफी बनवते आणि कल्पना त्यांच्या खोलीत घेऊन जाणार असते ती. आता आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं प्रेक्षकांनो की सायलीला कळलंय अश्विन आणि प्रियाच्या लग्नाबद्दल, पण तसंच झालेलं नाहीये. कल्पनाताई आणि अश्विनचं डिस्कशन दाखवलंय ते मस्त दाखवलंय. कल्पनाताई म्हणतात, अरे अश्विन तुझ्या मनात असा कसा विचार आला, अरे तन्वीचं लग्न तर तुझ्या भावाशी जमलं होतं ना. आता अश्विन म्हणतो, मम्मा अगं जे काही झालं ते सगळं माहितीये ग आपल्याला, म्हणून काय तन्वीने तिचं अख्खं आयुष्य रडत घालवायचं का पुढचं. कल्पनाताई म्हणतात, अरे नाही अजिबात नाही, तन्वीचं लग्न सुद्धा एका उत्तम मुलाशी व्हायलाच हवं, पण तो मुलगा तू असशील असं वाटलं नव्हतं रे अश्विन मला. मध्येच आता सायलीचं सीन दाखवलाय त्यांनी. सायली पुन्हा कॉफी करता करता मनात विचार करतेय, ही कशी काय आली असेल, हिची तब्येत ठीक असेल ना, हिच्या मनात काही वेगळा प्लॅन असेल का, प्रियाच्या डोक्यात काही शिस्त आहे का. आता सायलीच्या मनात असे अनेक विचार येत. कल्पनाताई म्हणतात, अश्विन तू पूर्ण विचार केलायस ना. आता प्रियाने कसं घोळात घेतलंय बघा प्रेक्षकांनो या कल्पनाताईंना ती म्हणते कशी, अगं मामी मी अश्विनला हेच विचारलं की तू पूर्ण विचार केलायस ना, नाही म्हणजे माझ्यावरच्या दयेपोटी तर तू हा निर्णय घेत नाहीयेस ना. अश्विन म्हणतो, अगं तन्वी तुला जे उत्तर दिलंय तेच उत्तर मी मम्माला देतोय. तन्वी किती चांगली मुलगी आहे मम्मा, आपल्याला माहितीये. मम्मा तन्वी खरंच खूप चांगली मुलगी आहे, आपल्याला सगळ्यांना माहितीये. ती या घरासाठी एक परफेक्ट सून आहे आणि जो कोणी मुलगा तिच्याशी लग्न करेल ना तो खूप लकी असेल ग, म्हणूनच मी लग्न करतोय तन्वीशी, कुठल्याही दयेपोटी किंवा उपकारापोटी अजिबात नाही. सायली आता कॉफी करते आणि विचार करते की मी ही कॉफी वर घेऊन जाते आणि दाराबाहेरून ऐकू का या प्रियाचं काय बोलणं चाललं असेल ते. नाही पण मला कळलं पाहिजे, खरं तर मला असं आवडत नाही ऐकायला, पण नेमकं प्रियाच्या मनात काय येते कळलं तर पाहिजे. आता सायली असा विचार करते आणि कॉफी घेऊन वर जाते. आता ही वर जाईपर्यंत विदिन अ सेकंड बरंच काही घडलंय बरं का. प्रिया आता कशी साळसूत सारखी बोलते बघा हा कल्पनाताईंशी. कल्पनाताई तिला म्हणतात, बस बेटा तन्वी इथे, मला एक सांग, तुझं अर्जुनवर प्रेम असताना तू या लग्नाला कशी काय तयार झालीस. प्रिया बघा कशी उत्तर देते, अगं मामी प्रेम म्हणजे नक्की काय असतं ग, मी एवढे दिवस ना मृगजळाच्या मागे पळत होते ग, लहानपणी सांगितलेली गोष्ट मी खरी समजून बसले, मोठ्यांनी घेतलेल्या निर्णयालाच प्रेम आहे असं मी समजून बसले ग मामी, माझं चुकलं. नाही अश्विनशी खरी मैत्री झाल्यावर मला कळलं की माझ्या डोळ्यात पाणी आलं ना की तो अस्वस्थ होतो. आता हे कधी झालं ते मला समजलंच नाही. असो प्रिया पुढे म्हणते की मला त्रास झाला ना मामी की त्यालाही त्रास होतो. खरं प्रेम काय असतं ना ते आत्ता जाऊन कळतंय मला. खरंच मामी, अगं अश्विन भेटल्यानंतर मला खऱ्या प्रेमाची किंमत कळाली आहे. अश्विन सुद्धा आता प्रेमाने तन्वीकडे पाहायला लागतो. मग सायली आलेली असते कल्पनाताईंच्या खोली बाहेर. मग कल्पनाताई तिला फार महत्त्वाचा प्रश्न विचारतात, तन्वी तू रिबूट रिलेशन म्हणून या लग्नाकडे बघत नाहीयेस ना. म्हणजे काय प्रेक्षकांनो, आपण कॉम्प्युटर कसं रिस्टार्ट करतो तसं ते रिबूट रिलेशन म्हणजे सगळं मागचं खोडायचं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची. म्हणजे या शब्दाचा अर्थ माझा चुकला असेल तर मला तसं कमेंट करून सांगा मग प्रिया कल्पनाताईंना उत्तर देते, अजिबात नाही ग मामी, आत्ता कुठे मला हे सगळं कळायला लागलंय, म्हणजे पहिल्यांदा मी हे सगळं डोळसपणे बघायला लागले. तुम्हा सगळ्यांचा फक्त मला आशीर्वाद हवा. कल्पनाताई म्हणतात, अगं माझा आशीर्वाद कायमच आहे, पण तरी सुद्धा मला ह्यांच्याशी आणि पूर्णाईशी बोलावं लागेल. मग प्रिया म्हणते, हे बघ मामी, अगं जर त्या दोघांना आमच्या दोघांच्या लग्नाला परवानगी नसेल द्यायची ना तर ठीक आहे, तू आग्रह नको करूस. मी या घरात त्यानंतर पाऊल सुद्धा ठेवणार नाही बघ. ऍक्च्युली या सगळ्या गोष्टीचा उलटा परिणाम झालाय. आता कल्पनाताई अश्विनला म्हणतात, अरे अश्विन, मी जेव्हा अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल ऐकलं होतं ना तर तेव्हा मी असं विचार केला होता की मी माझ्या मुलांवर संस्कार करण्यात कमी पडले, पण आज तू हे जे काही केलंयस ना अश्विन, हे सगळं बघून मला खूप छान वाटतंय की मी तुझ्यावर जे 4 संस्कार केले ते आज खरंच कामाला आले.
त्यावर प्रिया म्हणते, अगं मामी, तू सगळ्या मुलांवर चांगलेच संस्कार केलेस ग, फक्त अश्विनने ते अंमलात आणलेत. त्यातून नेमकं काय घ्यायचंय ते अश्विनला बरोबर कळलंय बघ. कसली बोलते यार प्रेक्षकांनो ही. आता कल्पनाताई म्हणतात, खरंच तुम्ही दोघांनी दाखवून दिले आज. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जे शिकवलंय ना, तुम्ही अगदी तसंच वागताय. अगं तन्वी, तुझ्यात तर मला प्रतिमाचेच संस्कार दिसतात. मग अश्विन म्हणतो, मम्मा मग तुझी परवानगी आहे ना आमच्या लग्नाला? त्यावर कल्पनाताई म्हणतात, हो माझी परवानगी आहे. आता अश्विन त्यांना मिठी मारतो आणि हे दोघं जोडीने कल्पनाताईंना नमस्कार करतात. आता विचार करते प्रिया मनात, कल्पना, आम्हाला माहीत होतं ग, तू खूप भोळी आहेस. तुझ्यामुळेच माझा प्लॅन यशस्वी होणार आहे. तुझ्या या भोळेपणाचा मला नेहमीच फायदा होतो ग, ही मनातल्या मनात विचार करते. आता हे नमस्कार करतात बरं का कल्पनाताईंना. पण आता सायली एकदम दरवाजा उघडते तेव्हा यांचा नमस्कार चमत्कार झालेला असतो. सायलीला पाहून कल्पनाताईंचं डोकं उठतं. त्या ओरडतात सायलीवर आणि म्हणतात, काय ग तुझं इथे इथे कशाला आली आहेस तू? सायली म्हणते, अहो आई ते. आधी तर सायली खूप वेळ बघते बरं का त्या तिघांकडे. पण कल्पनाताई खूप ओरडतात, तुला काही कळतं का ग? खोलीमध्ये येताना दार वाजवावं का काय, काही पद्धत आहे का तुला? सायली म्हणते, अहो आई, मी प्रियासाठी कॉफी आणली होती. कल्पनाताई म्हणतात, कोणी सांगितलं तुला? नसते उद्योग कशाला करतेस ग? त्यावर सायली म्हणते, अहो आई, प्रियानेच सांगितलं होतं मला. मग कल्पनाताई म्हणतात, तुला कळत नाही का? खालती जा, दार लोटून घे आणि खालती जा. सायली म्हणते, अहो आई पण. कल्पनाताई म्हणतात, सांगितलं ना तुला, खालती जा. आता सायली दरवाजा लावून घेते आणि तिथून निघून जाते. पण आता सायलीच्या मनात विचार येतोय, हिचं नेमकं काहीतरी चाललंय, काहीतरी गडबड आहे. तिघे जण एकत्र काय बोलत असतील? प्रियाच्या डोक्यात जर काही शिजत असेल ना तर मला सावध राहा. प्रेक्षकांनो, एपिसोड खूप मोठे मोठे असतात, खूप जास्ती वेळ लागतो सांगायला आणि रेकॉर्ड करायला सुद्धा. पण एफर्टसाठी एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका हं. आता चैतन्य आणि अर्जुन दोघे जण इंटरनेटवर माहिती घेत आहेत त्या रविकांत देशमुखची. आता चैतन्य म्हणतोय, अरे मी घेतोय माहिती पण सापडत नाहीये. अर्जुन म्हणतो, अरे हा मोठा बिल्डर असेल, जर इतका मोठा माणूस आहे म्हणल्यावर त्याची माहिती कुठे ना कुठे मिळेलच ना. चैतन्य म्हणतोय, शोधतोय रे मी. अर्जुन म्हणतो, अरे तू केव्हाच शोधतोच आहेस पण तुला अजून माहिती नाही कळाली. चैतन्य म्हणतो, अरे मी शोध घेतोय पण मला काही डिजिटल प्रिंट मिळतच नाहीये, कुठलंच अकाउंट नाहीये, काहीच पत्ता लागत नाहीये यार. अर्जुन म्हणतो, म्हणजे रविकांत देशमुख नावाचा कोणी माणूसच नाहीये, ते फेक नाव आहे. महिपतनेच विलासची बेल केलेली असणार आहे. स्वतःचं नाव लपवण्यासाठी त्याने रविकांत देशमुख नावाचा एक माणूस क्रिएट केलाय. आता हा माणूस आहे अस्तित्वात की नाहीये हे आपल्याला शोधावं लागेल. महिपत फार हुशार माणूस आहे. चैतन्य त्याला म्हणतो, बरोबर आहे यार तुझं. मग अर्जुन म्हणतो, आता पुढचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल. तेवढ्या त्याला सायलीचा फोन आलाय. सायली त्याला फोन केल्या म्हणते, अहो कामात आहात का? अर्जुन म्हणतो, नाही, तुमच्यासाठी मी कधीच कामात नसतो. त्यावर सायली म्हणते, अहो काय झालं माहिती का, आज अश्विन भाऊजी तन्वीला घरी घेऊन आले होते आणि काहीतरी चाललं होतं यांचं बोलणं, म्हणजे आई सुद्धा त्यांच्याशी बोलत होत्या. मला जरा विचित्र वाटलं हे सगळं. मग अर्जुन म्हणतो, विचित्र काय त्यात? अहो प्रियाला सवयच आहे, आपल्या घरात काही ना काही कुठल्या ना कुठल्या कारणाने ती येतच असते. अश्विन भेटला असेल तिला, आली असेल त्याच्यासोबत, पण तिने काही टोमणे टामणे नाही ना मारले तुम्हाला. सायली म्हणते, थोडं बोलली ती तिरकस माझ्याशी. मग अर्जुन म्हणतो, मी अश्विनशी बोलू का? तुम्हाला काही डाऊट असेल तर. सायली म्हणते, नको तुम्ही विषय नका काढू. आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, नाही काढत. मग सायली आता डब्याचा विषय काढते, म्हणजे विषय डायव्हर्ट करते आणि म्हणते, अहो डब्यावाल्यासोबत डबा पाठवला होता, जेवलात ना तुम्ही? अर्जुन म्हणतो, हो डबा मिळालाय मला. अहो जेवण झालंय माझं, पण तुम्हाला स्वयंपाक करायची काय गरज होती? मी काहीतरी ऑर्डर केलं असतं बाहेरून. सायली म्हणते, असं कसं? तुम्ही एवढी मेहनत करता तर तुम्हाला मी घरचं जेवण देऊच शकते. आता सायलीमधली बायको जागी झाली आहे बरं का, डिटेक्टिव्ह बायको. ती म्हणते, तुम्ही जेवलात की नाही जेवलात? अर्जुन म्हणतो, हो जेवलो ना मी, जेवलो. हे काय हातच धुत होतो मी. इथे अर्जुनची जरा धांदल उडते बरं का. सायली म्हणते, तुम्ही हात धुताय का? तरीच म्हणलं हात धुता कसे काय विसरलात? आज कुठली भाजी दिली होती मी? नाही, पाण्याचा आवाज पण नाही येते मला. अर्जुन गडबडून जातो. आता तो चैतन्याला खाणाखुणा करत असतो की डब्बा दाखव, डब्बा कुठे म्हणून. आता तो एकीकडे सायलीशी बोलतोय आणि एकीकडे चैतन्याला खाणाखुणा करतोय. चैतन्याला काही समजेना तो काय
काय बोलत असतो. तो सायलीला म्हणतो मी काही खोटं बोलत नाहीये. सायली म्हणते छे छे, मी कुठे म्हणलं तुम्ही खोटं बोलताय, फक्त सांगा ना कुठली भाजी होती आज. अर्जुन ततपप्प करायला लागतो, भाजी, हा भाजी भाजी. आता चैतन्य गडबडून जातो बिचारा. आता त्याच्या एका पॉइंटला येतं लक्षात की हा डब्बा मागतोय, भाजी भाजी करायला लागतो ना अर्जुन. तेव्हा सायली म्हणते काय हो, काय झालं, हात धुता धुता विसरून गेलात का, कोणती भाजी होती. अर्जुन म्हणतो नाही 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 नाही, विसरलो कुठे, भाजी आहे ना भाजी, लक्षात आहे माझ्या. चैतन्याला काही डबा सापडे ना ऐन वेळेवर. आता अर्जुन म्हणत असतो आहे भाजी ना, होती ना ती, कोणती भाजी, भाजी भाजी असं तो बोलायला लागतो. तेव्हा सायलीला तेव्हाच कळतं की हा शेंड्या लावतोय. सायली म्हणते अहो आज वांग्याची भाजी होती ना डब्यामध्ये. अर्जुन म्हणतो अरे हां, तेच सांगत होतो मी, वांग्याची भाजी होती. फॅन्टॅस्टिक, मस्त भाजी झाली होती बरं, बोटं चाटून चाटून भाजी खाल्ली मी. मग सायली म्हणते काय अहो, किती खोटं बोलणार आहे. प्रेक्षकांना किती बोळा आहे बिचारा अर्जुन. सायलीने त्याला बरोबर बनवलंय. अर्जुन म्हणतो नाही नाही, मी कशाला खोटं बोलू. सायली म्हणते मी वांग्याची भाजी नव्हती केली, मटकीची उसळ पाठवली होती मी तुम्हाला. आणि तेवढ्यात चैतन्याने तो डबा उघडलाय. आता चैतन्य हळूच म्हणतो अर्जुन मटकीची उसळ आहे, मटकीची उसळ. आता ते सायलीने ऐकलंय बरं का. आणि अर्जुनचा बिचाराचा पचका झालाय. सायली म्हणते काय हो तुम्ही कामाच्या भरात जेवायचं विसरलात ना. मग अर्जुन म्हणतो हो ॲक्च्युली काय झालं ते म्हणजे लक्षात नाही आलो, पण मला माहिती आहे तुम्ही ओरडता मला. सायली आता सांगते त्याला की जेवून घ्या लवकर, तुमच्या दोघांसाठी डबा पाठवलेला आहे, आता उशीर करू नका. मग अर्जुन म्हणतो हो बॉस, येस बॉस. फोन ठेवल्यावर तो चैतन्यालाच ओरडतो, काय रे चैतन्य, तुला सांगता येत नाही का मला कुठली भाजी होती डब्यात. चैतन्य म्हणतो ते काय माझं काम नाहीये, तुझं तू बघायचं ना, आणि एवढा घाबरतोस बायकोला तर चुपचाप जेवून घ्यायचं. अर्जुन त्याला म्हणतो तू माझ्या टीम मध्ये का माझ्या बायकोच्या. मग अर्जुन असं म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो ऑफकोर्स सायली वहिनीच्या. मग अर्जुन म्हणतो चुपचाप बैस आता, राहा उपाशी. असो, असा हा गमतीदार सीन होता. तर आता पुढे बघा, मैपत हा सरंजामे नावाच्या एका माणसाला भेटलाय, आणि हा सरंजामे म्हणजे रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे कोणीतरी. मैपत त्या सरंजामेला म्हणतोय की अहो सरंजामे साहेब, आतापर्यंत आम्ही तुमच्यावरच भरोसा ठेवला, किती कामं झाली आपली भरोशाच्या जोरावर. नाही म्हणजे किल्लेदारला ती पोरगी त्याची वाटली, याच्यामध्ये सुद्धा तुमचीच मदत झाली बरं का सरंजामे साहेब. नाही म्हणजे तेवढं फक्त आता या टायमाला माझ्या पोरीला सोडवायचंय पा, तेवढं जरा बघून घ्या, हाय का नाही. नाही म्हणजे आपली केस तापलेली आहे पा, अर्जुन सुभेदार पण लई तापलेला आहे. आता या सगळ्यावर पाणी कसं ओतायचं तेवढं तुम्ही मला सांगा. त्यावर तो सरंजामे म्हणतो बरोबर आहे तुमचं मैपत साहेब, तुम्ही खोके पेट्या पोहोचवल्या हं मला, पण मी काम सुद्धा तसंच केलंय. आता कसं जोखीम वाढली आहे, वरती महागाई सुद्धा वाढली आहे, अहो किंमत पण वाढणारच की. त्यावर मैपत म्हणतो अहो साहेब फक्त आकडा बोलायचा तुम्ही, सरंजामे साहेब सांगा किती पाहिजे ते. आणि बरं राहिलं एक काम करा, सध्या काय करा, हे एवढे हाताला लागले ना तेवढे घेऊन टाका, बाकीचे माझा माणूस तुमच्याकडे पोहोचल. आता मैपतने नोटांची गड्डी दिली आहे सरंजामेकडे. सरंजामे म्हणतो आठवणीने पाठवा बरं का. मैपत म्हणतो अरे विसरणार का आम्ही. सरंजामे नोटाची गड्डी घेऊन निघालाय. आता मैपत लगेच फोनवर बोलताना दाखवलाय. आता मैपतला सयाजीरावांचा फोन आलाय. आता मैपत त्याला विचारतो काय म्हणता सयाजीराव, कशा आहात तुम्ही, तुम्ही जी आम्हाला कामगिरी दिली होती ती आम्ही चोखपणे पार पाडलेली आहे बरं का. आता आमच्या माणसाने तुमच्या त्या म्हाताऱ्याला उचललेलं आहे, काम तुमचं झालेलं आहे, काही कमी जास्त झालं असेल तर सांगा. सयाजीराव म्हणतात अहो नाही नाही अजिबात नाही, तुमच्या माणसाने काम चोख केलंय, एवढी मोठी कामगिरी तुम्ही पार पाडलीत, आता पार्टी द्या. त्यावर मैपत म्हणतो काय पार्टीचं घेऊन बसता, माझी पोरगी तुरुंगात आहे, मला काय पार्टी बिर्टी करण्यात लक्ष राहणार आहे का, माझी लेक घरी येऊ द्या, मग आपण पार लगली अशी करू पार्टी मोठी. मग सयाजीराव म्हणतात अहो पोरीला सोडवून आणलं, तुमच्या डाव्या हाताचं मळ आहे मैपत साहेब, आपण दोघं पण पोरीचेच बाप आहेत, तुम्हाला काय वाटत असेल ना ते मला समजतंय बरं का. मैपत म्हणतो कसं आहे ना, अहो जोपर्यंत माझी लेक माझ्या डोळ्यासमोर माझ्या घरासमोर मला दिसत नाही ना तोवर माझ्या डोळ्याला डोळा लागणार नाही हो. सयाजीराव म्हणतात अहो मग आमच्याकडे येऊन या, आमच्या घरला, तिथे जागरण करा. त्यावर मैपत म्हणतो असं म्हणता का, येतो मग संध्याकाळी. सयाजीराव म्हणतात अहो तुम्ही बिनघोर राहा, तुमच्या डोळ्याची पापणी लावायच्या आत तुमची पोरगी तुमच्या घरी येईल पा, ठेवतो मग फोन. आता मैपतने फोन ठेवलाय.
पुढच्या सीन मध्ये अर्जुन आणि चैतन्याचं डिस्कशन दाखवलंय. अर्जुन म्हणतो हा रणजित देशमुख जरी खरा खोटा कोणी असेल ना तरी विलासची बेल कोणीतरी केली आहे यार. आपल्याला फक्त ह्या सगळ्याचे डिटेल मिळाले पाहिजे चैतन्य. चैतन्य म्हणतो मला असं वाटतंय की महिपतने सगळ्यांनाच पैसे चारून गप्प केलं असेल. आपल्याला अशी माहिती देणारा कोण माणूस असेल. तर आता प्रेक्षकांनो अर्जुनच्या हाती हा सरंजामे लागणार आहे. अर्जुन म्हणतो एक काम कर चैतन्य, विलासची जामीन झाली ना तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये कोण होता इन्चार्ज ते शोधून काढ. चैतन्य म्हणतो अरे थांब ती माहिती आहे आपल्याकडे. अर्जुन म्हणतो दाखव बरं. चैतन्याने फाईलमध्ये शोधलंय आणि आता त्याला दाखवलंय की अरे विलासच्या गुन्ह्याची नोंद आहे आणि हे बघ इथे पोलीस इन्चार्जचा नंबर सुद्धा आहे. त्यावेळेला ऑफिसर कोण होता बघ हा सरंजामे. अर्जुन चैतन्याला सांगतो की आता हा सरंजामे आपल्याला सापडला पाहिजे. त्यांची ट्रान्सफर बहुतेक पनवेललाच झाली आहे. बघ बरं चैतन्य फोन करून आणि त्यांची माहिती घे. चैतन्याने आता फोन केलाय बरं का कुठेतरी. आता सायली घरी अर्जुनची वाट बघत असते. अर्जुन येतो बायको करून आणि पटकन सायलीला असं मिठीत घेतो. ऍक्च्युली त्यांची टक्कर होते बरं का प्रेक्षकांना चुकीने. मग सायलीला तो म्हणतो ओहो व्हॉट अ वेलकम. मग सायली अशी उठून उभी राहत असते तेव्हा अर्जुन तिला पुन्हा असं खाली पाडतो. सायली म्हणते अहो असं काय करताय. अर्जुन म्हणतो एकदा टक्कर झाली ना की पुन्हा टक्कर मारायची असते नाहीतर शिंग येतात असं माझी बायको म्हणते बरं. सायली आता गोड हसते आणि म्हणते काहीतरीच तुम्ही जर ऐकलं ना तर त्याला वाटेल सतत तुमची बायको तुम्हाला काही ना काही सांगतच असते म्हणजे तुम्हाला उपदेश करत असते. अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय माझी बायको सांगत असते ना पण माझी बायको एवढी सुंदर आहे ना की तिच्याकडे बघत राहावं असंच वाटतं. कधी कधी माझी बायको काय म्हणते ना ते मला ऐकूच येत नाही असं म्हणून अर्जुन आता रोमॅन्टिक झालेला असतो आणि सायलीला असं जवळ घेत असतो. तेव्हा सायली त्याचा हात हातात घेते आणि म्हणते मला ऐकू येतं तुम्ही जे बोलता ते सगळं ऐकू येतं. बरं आता बसा इथे जवळ आणि सांगा बरं मला मी आल्यानंतर तिथे काय काय घडलं. अर्जुन आता रोमॅन्टिक मूडमध्ये असतो आणि आता ती त्याला सस्पेन्स मूडमध्ये नेते. असो आता अर्जुन म्हणतो ऍक्च्युली ना बरंच काही माहिती मिळाली. सायली विचारते की चैतन्य भाऊजीला काही माहिती मिळाली का पुढे. त्यावर अर्जुन म्हणतो नाही ना काही माहिती मिळाली नाही हेच एक विशेष आहे. त्यावर सायली म्हणते म्हणजे काय झालंय. मग अर्जुन सांगतो मला असं वाटतंय की तो हो रविकांत देशमुख जो कोणी आपण बघितला ना म्हणजे तिथे नाव वाचलं ना तो कोणी नाहीच आहे. तो ऍक्च्युली फेक आहे. विलासची जामीन महिपत शिखरेनेच केली असावी. सायली म्हणते असं कसं होईल रविकांत देशमुख नावाचा माणूस अस्तित्वातच नाही. सायली म्हणते असं कसं होऊ शकतं त्यावेळेला जे कोणी इन्स्पेक्टर असतील त्यांच्या हे लक्षात आलं नाही का. त्यावर अर्जुन म्हणतो वकिलीनबाई शोभता तुम्ही. करेक्ट माझ्या मनात सुद्धा हेच आलं होतं. चैतन्याने आणि मी जरा माहिती घेतली आहे त्यावेळेला कोण होते इन्स्पेक्टर कोणी सरंजामे होते. सायली म्हणते मग त्यांची माहिती कशी मिळणार. अर्जुन म्हणतो मला असं वाटतं की इन्स्पेक्टर सावंत आहेत ना त्यांना विचारतो मी कदाचित त्यांना माहिती असावं त्या सरंजामेबद्दल. मग सायली म्हणते मग त्यांना फोन करा ना आता. अर्जुन म्हणतो करेक्ट मी लगेच कॉल लावतो. मग आता अर्जुन ते इन्स्पेक्टर सावंतला फोन लावतो जिथे ते गेले होते ना सगळं त्या विलासचा जामीन कसा झाला काय झाला शोधाशोध घ्यायला त्या इन्स्पेक्टरला. अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सावंत मी अर्जुन सुभेदार बोलतोय. अहो 2 वर्षापूर्वी तिथे इन्स्पेक्टर सरंजामे म्हणून होते त्यांची पोस्टिंग कुठे झाली आता मला सांगाल का. मग ते सावंत म्हणतात इन्स्पेक्टर सरंजामे का अहो ते तर रिटायर झालेत. अर्जुन म्हणतो काय. त्यावर ते म्हणतात अहो पण त्यांचा फोन नंबर आहे माझ्याकडे. अर्जुन म्हणतो बरं मला लगेच पाठवा त्यांचा नंबर माझं खूप महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे. मग ते सावंत म्हणतात बरं लगेच पाठवतो. अर्जुनने फोन ठेवलाय आणि सायलीला सांगितलंय की सरंजामेचा नंबर येईलच आपल्याला. तेवढ्याच सरंजामेचा नंबर त्या सावंतने पाठवलाय अर्जुनला. मग आता अर्जुनने एक कॉल लावलाय त्या सरंजामेला आणि तो सरंजामे दुसरा तिसरा कोणी नसून महिपतला भेटलेला तोच सरंजामे. आता त्या सरंजामेने फोन रिसीव्ह केला एवढंच काय ते इथपर्यंत दाखवलंय प्रेक्षकांना आणि हा भाग संपवलाय. आता पुढच्या भागात आपल्याला दिसणार आहे की अर्जुन त्या सरंजामेला भेटायला जातो आणि त्यांना विचारतो की काही मदत द्याल का तुम्ही आम्हाला असं करायचंय म्हणजे रविकांत देशमुख वगैरे कोण आहे तुम्हाला माहिती आहे का काही त्याच्याविषयी. तर आता तो इन्स्पेक्टर म्हणतो नाही हो मला काही माहिती नाहीये आणि कसं आहे ना मी नेहमी प्रामाणिकपणेच काम करत आलोय. तो अर्जुनला असा प्रिटेंड करतो की तो खूप प्रामाणिक आहे. इकडे सायली प्रतापराव आणि या कल्पनाताईंचं बोलणं ऐकायला जाते तेव्हा हे
सगळेजण सायलीवर ओरडतात आणि तिला म्हणतात की तुला काय करायचंय, कशाला चौकशा करते आमच्याविषयी. अश्विन खूप ओरडतो आता सायलीवर आणि म्हणतो तू माझं काय काय बोलणं ऐकलंय ते सांग. ऍक्च्युली अश्विनने प्रतापरावांना सांगितलंय की त्याला तन्वीशीच लग्न करायचंय. सायली ऐकेल म्हणून त्याला भीती वाटते आणि तो सायलीवरच ओरडतोय. आता इकडे अर्जुनने त्या सरंजामेला विचारपूस केली आहे, पण आता तो सरंजामे काहीच सांगत नाही. आता अर्जुन त्याला भेटून निघून जातो आणि जाताना सांगतो की मला काही माहिती मिळाली तर सांगा. मग आता जेव्हा अर्जुन जातो ना तेव्हा अर्जुनला मैपतचा माणूस दिसलाय, त्यामुळे अर्जुनला कळलंय की हा सरंजामे फ्रॉड माणूस आहे. प्रेक्षकांनो, आता खऱ्या तन्वीचं सत्य बाहेर येतं असं दिसतंय, कारण मैपत म्हणाला ना की किल्लेदारची पोरगी प्रिया आहे, हे मॅनेज करायला तुम्ही आम्हाला मदत केली होती. त्यामुळे माझा असा अंदाज आहे की खऱ्या तन्वीचं सत्य बाहेर यायला मदत होईल. बघूयात पुढे काय काय घडते. प्रेक्षकांनो, खूप मोठा एपिसोड होता. प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे एपिसोड केव्हा आला तेव्हा तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बघा. म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, खूप स्पीडली भाग पुढे गेलाय. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा हा, आणि लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन भागासहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.